गणेशाचा खरा भक्त देवाकडून कधीच कसलीही अपेक्षा करीत नाही. तो देवाकडे जमीन जुमला धनसंपत्ती मागत नाही. त्याचं मागणं फक्त एवढंच असतं की देवा, तू मला विसरू नकोस आणि मला तुझा विसर पडू देऊ नकोस. देवा हो देवा, आम्हावरी लक्ष ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. देवा हो देवा, आम्हावरी लक्ष ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. नको आम्हा बंगला गाडी, नको मोठी शेतीवाडी. नको आम्हा बंगला गाडी, नको मोठी शेतीवाडी. कृपा दृष्टी ठेवा थोडी, सेवा करू आकडी वेडी. कृपा दृष्टी ठेवा थोडी, सेवा करू आकडी वेडी. घडला अपराध पोटामध्ये घ्यावा. घडला अपराध पोटामध्ये घ्यावा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. देवा हो देवा, आम्हावरी लक्ष ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. नको नको पैसाडका, लोभ मनी नाही तुका. नको नको पैसाडका, लोभ मनी नाही तुका. घर संसार मोडका, देह जरी झाला पडका. घर संसार मोडका, देह जरी झाला पडका. तुझ्या नामाचा विसरण व्हावा. तुझ्या नामाचा विसरण व्हावा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. देवा हो देवा, आम्हावरी लक्ष ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा. कुठं पण राहू आम्ही, आम्हाला सुखी ठेवा.
तुझ्या दर्शनाला येता दुःख दैन्य जाई चिंता तुझ्या दर्शनाला येता दुःख दैन्य जाई चिंता सुख मिळे माझ्या चित्ता नाम तुझे घेता घेता सुख मिळे माझ्या चित्ता नाम तुझे घेता घेता तुझ्या भजनात देह माझी जावा तुझ्या भजनात देह माझी जावा उठ पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा उठ पण राहू आम्ही आम्हाला सुखी ठेवा देवा हो देवा आम्हावरी लक्ष ठेवा उठ पण राहू आम्ही देवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो अनंतवा गणपति को हवामहे प्रियानंतवा यमति को हवामहे निधिनंतवा निधिपति को हवामहे बसो मम आहमजानि गर्वदमा त्वयासि गर्वदम नमस्कार करायचा एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयातः या खालच्या सर्व सुपर्णा हो पहिली पाणी आला इष्टदेवताभ्यो नमो नमः कुलदेवताभ्यो नमो नमः ग्रामदेवताभ्यो नमो नमः स्थानदेवताभ्यो नमो नमः वास्तुदेवताभ्यो नमो नमः गंधर्वत सुपर्णा समस्ते स्तुया विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायकं प्रिया नित्यं त्वाच स्वस्तिं ब्रुवन्तु नः हळदी कुंकू अक्षदावा द्यायचे सभ्यो देवभ्यो नमो नमः उपजमन्नो देवभ्यो नमो नमः उपजमन्नो पवेदसे गीता विरागैसे मन्नो जद्यम्बा भगवन्नमो शिवंग्रहे जाते रुद्र शिवा तुम घोरा पापकाशिनी दयानस्तनमा शंतमया ग्रेशंताविदेच्छामे वस्य सुमेनः तत्प्रदाता अनंत उजर्नो निवेद्यांतरेण हो आचमनियं समर्पयामि गंधर्वा नंतर हळदी कुंकू अक्षराला ब्रह्मराजन्याभ्यागो शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय च दातुर्यगुया समयं मे कामः सम्प्रदानुपादो नमतो आपूर्वतिरसोमृतं ब्रह्म घोरोसुरम् कष्टातो एको अर्भुत इंद्राग्नि पुष्टे वर्णया मोक्षाट्ट वर्ण भयोर्गोः फलपुष्पाणि मालयानि सुगन्धिं समर्पयामि इच्छितमनो कामना सिद्धिरस्तु पाच वेळा नमस्कार करायचा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा अपानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः निवेद्यांतरेण आचमनीयं समर्पयामि ईशाय नमोस्तुते गंधर्वा हळदी कुंकू अक्षदावा नमो देवे महादेव्ये शिवाय सर्वै नमो नमो प्रकृते भद्राय यथा भगता स्मतामो आपूर ज्योतिरसोमृतं ब्रह्म भोर्वस्वम् इच्छितमनो कामना सिद्धिरस्तु अक्षराज्य सुरश्रेष्ठा कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर नमस्कार करायचा या देवी सर्वभूतेषु नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता देवो जाति भुवनानि पश्यन्नो नमो नमः शुभ्रंकारकमुद बृहस्पति शनेश्वर राहु केतु सोम सहिता आदित्य पुरोगाः सर्वे नवग्रह देवताः प्रियतान् नमो शुभ्रांकारकमुद बृहस्पति शनेश्वर राहु केतु सोम सहिता आदित्य पुरोगाः सर्वे नवग्रह देवताः प्रियतान् नमः शुभ्रांकारकमुद बृहस्पति शनेश्वर राहु केतु सोम सहिता आदित्य पुरोगाः सर्वे नवग्रह देवताः प्रियतान् नमः नवग्रह देवता मित्रत सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि तत्त्वष्ट नवग्रह देवताभ्यो नमो नमः उपजमन्नुपवेदसे विदा विराजसे मन्नो जन्यं पावकवर्णो शिवं
तुमच्याकडे कोण करा फुलं परत एक बेल या दुसऱ्या सुपारीवर वा तिथे एक फुल वा असं बेल आहे ना ते 3-3 पाच नाही काढून ठेवायचं भ्रो देव भ्रो नमो नमः उपस्मन्नो एक फुल ठेवायचं उपस्मन्नो भेदसे गीताविराजैसे मन्नो यज्ञं पावकवर्णगो शिवन्द्रिदेहे जाते रुद्र शिवा तनुरघोरा पापकाश्नि सुगन्धिं समर्पयामि नमो नमस्ते स्फटिकप्रभायो सुश्वेतहाराय सुमङ्गलाय सुभाषस्ताय शासनाय जलादिनाथाय नमो नमस्ते पाशमानेन स्तुभ्यं पद्मिने जीवनायकं पुण्याहवासव्यावत्तामत्वं सन्निधो भव काय काय लागतं थोडं दूध साखर धूलक स्नानं समर्पयामि एक अखंड फुल घ्या हातामध्ये तुम्ही स्पर्श करा त्या फुलाचा त्याचा सुगंध घ्या आणि जमिनीवर सोडून द्या उत्तरे निर्माल्य विसृज्यो परत पडलं उपयोदिगन्तर्क्षेपयोदाः पयस्वतेः प्रविशः सन्तु वयमपयस्नान्तैनो शुद्धोदकस्नानं समर्पयामि हरिः ॐ पञ्चनद्यः सरस्वतीमपि सत्रोतसः सरस्वती तु पञ्चदासो देशे भवत्सरितो हरिः ॐ महाभूर्जोतिरसोमृतं ब्रह्मभूर्ब्रह्म चन्द्रमा मनसो जातचक्षुः सुवर्जो अजायतो श्रोत्रात्मायुष्य प्राणश्च मुखादग्निरजायतो आनो भद्राः भोजन्तु विश्वतो दबधासो अपरेताः देवानो जता सदनविधि लग्नरङ्गवैक असन्नप्रायुषितारो महाविष्णु पंचायतन देवताभ्यो नमो नमः आपण बघतो रे सारखा वापस गेला पुढे सर श्रीमन महाविष्णु पंचायतन देवता म्हणायचं काय म्हणायचं व्हायचं हातावर पाणी घ्या आणि शिंपडायचं अपवित्रो पवित्रो वासनमन्नतो विवाहाय स्मरेत पुण्डरीकांक्षो समायाभ्यन्तरशुचे सर्वं शुचे वस्त्रगाय नवृतव्याय नवृतोदीर्णाभावाय नवभूतभावनाय नमः मुक्ताना परमागतिनवृजागुरुदाय साक्षिदेवाशेतराय आशराय नमः योगाय नमः योगरामचनासुनादोषवृद्धाय नमः शर्मनिवेशरेत भदाभय संवत्सराय नमः यानां सर्वदर्शनाय नमः अयाय नमः सरेश्वराय सिद्धाय नमः सर्वादय नमः अच्युताय नमः वृषाकपाय नमः अमे आत्मने नमः हे काय होते रे अच्युताय नमः वरुणाय नमः पुष्कराक्षाय नमः महामनसे नमः भगवते नमः सुमनसे नमः सत्याय नमः समात्मने नमः संविधाय नमः अमोघाय नमः पुण्डरीकाक्षाय नमः अमृताय नमः शाश्वतस्थानाय नमः सर्वदाय नमः वेदाय नमः धर्मार्पणाय नमः कवये नमः लोकारक्षण सर्वेक्षाय नमः धर्माध्यक्षाय नमः कृपाकृपाय नमः चतुरात्मने नमः चतुर्वाय नमः राजेश्वरे नमः भोजनाय नमः त्रिसंयोजनाय नमः जगाय नमः विजयाय नमः चैत्रे नमः वामनाय नमः हंसाय नमः सुवर्णाय नमः सुदुष्टाय नमः राजेश्वरे नमः भोजनाय नमः उक्त्रे नमः सहिष्णवे नमः जगदादिजाय नमः अनघाय नमः विजयाय नमः चैत्रे नमः विश्वयोनय नमः उपेन्द्राय नमः शात्वस्थानवरारोहाय नमः सर्वगायाय नुसजनार्दनाय नमः वेदाय नमः वेदविदे नमः अव्यङ्गाय नमः सुरदक्षाय नमः धर्माध्यक्षाय नमः कृताकृताय नमः चतुरात्मने चतुर्भुजाय राजेश्वरे नमः भोजनाय नमः उक्त्रे नमः सहिष्णवे नमः जगदादिजाय नमः अनघाय नमः विजयाय नमः उपेन्द्राय नमः वामनाय नमः हंसाय नमः कर्णाय नमः उदगोत्तमाय नमः सुतपासे नमः वेद्यानदाय योगिने नमः विरगणे नमः माधवाय नमः माधवेनाथन्द्रियाय नमः महासाय महाबलाय महाबुद्धे नमः श्रीमते नमः पुरुषोत्तमाय नमः शिवाय नमः शानवे नमः भूतादे नमः निधये नमः संभवाय नमः भावनाय नमः त्रे नमः सव्वाय नमः ईश्वर स्वयंभूय नमः शंभवे नमः आदित्यनुष्कराक्षाय नमः महाज्योतिर्लिंगाच्या या ठिकाणी श्री सत्यनारायण श्री सत्यनारायण महाराज की जय गोपाल विष्णु भगवान की अंत कोटि ब्रह्मांड नायको
राजाधिराज योगीराज सरस्वती सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. दोघांनी हळदी कुंकू वाहतीतच आणि परत अक्षर तुळशी पत्र घेऊन बसा. अक्षर तुळशी पत्र घेतलं. श्री गणेशाय नमः. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं उपश्रेष्ठ तृतीय ते सांगितलं तो श्रवण करावा. भगवंतांनी सांगितलं उपश्रेष्ठ या पदावरती काशीर ग्रामामध्ये ब्राह्मणाचा हा ब्राह्मण अतिशय दरिद्र असल्यामुळे तृतीय तीर्थ असताना आचारनिष्ठा व धार्मिक रामकार करणाऱ्या भगवंतांनी एका वृत्त ब्राह्मणाचे रूप घेतले व काश्मीरच्या ब्राह्मणात प्रश्न विचारला. हे ब्राह्मणा, अतिशय दुःखी अंतकरणाने दररोज तू मृत्यूवरती कसा तो सर्वांच्या ब्राह्मणा सांग. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं उपश्रेष्ठ हो. आज या ठिकाणी काशी ग्रामामध्ये ब्राह्मण हा ब्राह्मण बांधव यासह धर्मावरिष्ठ ढोक सत्यनारायणच्या बदली. अशा प्रकारे हा ब्राह्मण सत्यनारायणचे व्रत करू लागला. नारदाने भगवंता पुनःच प्रश्न विचारला. भगवंता ब्राह्मणापासून हे व्रत बोली केले. भगवंत म्हणाले नारद हा ब्राह्मणाच्या कुटुंबाचा सत्यनारायणचे व्रत असताना विचारला महाराज आपण काय करत आहात. ब्राह्मण म्हणणार धनान्य ऐश्वर संतती संपत्ती ज्यावर झाले मला प्राप्त झाली त्याचे सत्यनारायणचे व्रत मी करत आहे. अशा प्रकारे करावे. राजाने विषयाची विचारणा करत असताना बंदिशाही टाकण्याची आज्ञा केली. त्यावेळी आम्ही चोरला असे म्हणतो भगवंताच्या मायेमुळे त्यांच्या बोलणे कोणी ऐकले नाही. साधवांच्या घराचे सर्व चोरांनी चोरले. मानसिक दुःख रोग सुद्धा तुषार दुःखी साधवांची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागू लागलेली आहे. साधवांची कन्या सुद्धा घरोघरी भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या दिनाचे सत्यनारायणचे व्रत चालले पाहिले. येथे बसली होतीस तुझ्या मनात काय विचार देखून त्याला ती म्हणाली ह्या एका ब्राह्मणाचे सर्व विचार पूर्ण करणारे सत्यनारायणचे व्रत पाहिले. कन्येचे वाक्य ऐकून साधवांच्या भार्ये सत्यव्रताची आठवण झाली. ते सत्यनारायणचे व्रत करण्यास आपण समर्थ आहात. भगवंत व्रताने संतुष्ट होऊन त्यांनी चंद्रकसुराचा उपश्रेष्ठा तू ज्या दोन मान्यांना बंदिशाही टाकल्या तर लोक सकाळी सोडून दे. तसे नमस्कार केला आपल्या घरी झाले. याच ठिकाणी विवाहखंडे त्या पूर्णाला बोला पुंडरी कवरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साधू आणि व जावयाच्या विचारण्यासाठी भगवंतांनी संन्यासी वेश धारण केला व साधूवाने प्रश्न विचारला. हे संगणवडला सावरविंदा लागला. कोणत्या देवाच्या शापामध्ये समजत नाही त्यावेळेला साधू आणण्याच्या जावयाने सांगितले सर्व संन्यासाच्या शापामध्ये झाले. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे असे त्या भक्तिभाविक साधूवाने ऐकून भगवंत संतुष्ट झाले. आपल्या कन्या सत्याचे व्रत सांगून निघालेले आहे. आईचे वाक्य कोण कलावतीने व्रत पूर्ण केले परंतु असा रक्षण न करता पती भेटी झाली तसेच निघून गेलेले आहे. भेटीसाठी आली आणि म्हणून सांगितलं नाही हे तुझं घरी रक्षण करून श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. फुलं पण घ्या दोघांनी आणि हात जोडून बसा. वडाच्या झाडाखाली विश्रांती झाली बसला असताना गोळी लोकांचे लहान मुली राजाने दिसले भगवंतास नमस्कार राजावरून तेवढा प्रसाद दर्शन करून आपल्या घरी गेले. राजाने मात्र तो प्रसाद त्याग केला. त्यामुळे ते राजा 100 मुली झाडांना भगवंत कुशल आहे. कालांतराने हा राजा संपूर्ण ईश्वराला पुरुष वापराले. हा इकडे बघा महाविष्णु पंचायत देवताभ्यो नमो नमः.
संगडे भावे निर्वाणे रक्षावे दुर्भरवंदना मादे मन ब्राह्मणावरी जय देव धव देव सहारा ब्रह्मांडे माया गीते गंधर्वाला वेणे निर्वाळा लावण्य सुंदर मस्त जीवाळा ते डोळ्याला निर्भरवाणी दुर्धुळा जय देव जय शिव शंकरा वद भावे शंकरा आरती ओवारो आवारे ओवारो तुझा करभुर गौरा जय देव करभुर गौरा मोरा देवी विशाला आरांगे पार्वती सुमनांच्या माळा तुझी देव कंठलीला ऐसा शंकर शोभे ओम भावे धया जय देव जय शिव शंकरा वद भावे शंकरा आरती ओवारो आवारे ओवारो तुझा करभुर गौरा जय देव देवे दैठोनार मंगल वैकेले त्या माझे अवतेदाराला सापडले ते सर्वासुर प्रणे प्राशन केले तेरा खंडनाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा वद भावे शंकरा आरती ओवारो आवारे ओवारो तुझा करभुर गौरा जय देव ब्राह्मण मणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मोहन मनोजर सुभगौरी शरभूतेचे वेदवासी उच्चारी रघुरते लकराम दाता अंतरी देव जय शिव शंकरा भावे शंकरा आरती ओवारो भावे ओवारो करभुर गौरा जय देव दुर्गत भारी दुर्गत संसारी आराधनाची अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाची वारी हारे पडलो आता चंद्र निर्वाणी जय देव महिषासुरमदनी हो महिषासुरमदनी सुरमहेश्वर वनते कालिक संजीवनी जय देव शिवने भवनी माता सुधायचे नाही चारे शमने परंतु न मुरले काही सारे विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ताला ने पावतल वराही जय देव महिषासुरमदनी हो महिषासुरमदनी सुरमहेश्वर वनते कालिक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होते निजराशा केशा पात्र सोडी थोडी भवपाशा अंबे तुझा सोड गुण भरविल आशा नाना तल्लीन नाना पदमंगळ देशा जय देव महिषासुरमदनी हो महिषासुरमदनी सर्वेश्वर वनते कालिक संजीवनी जय देव जय जय दयाया सत्य नारायण देवा जय जय दयाया सत्य नारायण देवा पंचारती ओवारो पंचारती ओवारो श्रीमद तुल भक्ती भावा देवा तुल भक्ती भावा जय जय दयाया सत्य नारायण देवा जय जय दयाया सत्य नारायण देवा वेयोक्ता बोलून करते पुराण श्रवणा पणे मन द्रव्या सहित पुष्पमाला अर्पणा वृतयोक्त शरकरा विचरित बोलो मन तुरणा प्रसाद वक्षण करिता प्रसन्न तो नारायण देवा तो नारायण जय जय दयाया सत्यो नारायण देवा जय जय दयाया सत्यो नारायण देवा शतानंद विमले पुरभेवते आचरिते जाय जाय रमणुने अंके मोक्षवनाने त्यापासून हे व्रतया कलयुगे सकळा झाले पावाची पूजिता पावाची पूजिता हे सर्व इच्छित लाभले देवा इच्छित लाभले जय जय दीन दयाळा सत्यो नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यो नारायण देवा हा साधू वैश्य संततीसाठी तुलना प्राप्यते एकेदा काम कांड होऊन निरसना आचरिते
त्या पापाने संकट भरुने लोकाय स्तुती हो मुनी आचरिता स्तुती हो मुनी आचरिता व्रत त्या तू वाजू धरले व्रत त्या तू वाजू धरले जय जय दे नगयाळा सत्य नारायण देवा जय जय दे नगयाळा अयन देवा संसार सोन पद भेटीला कलावते गेली शोभ तुझा होताची दयाची नौका उडाले अंगा भजराया या परिलोकाचे आले मृतवार्ता शतपुत्रांचे मृतवार्ता शतपुत्रांना शतवार्ताने परेसले देवा करणे परेसले जय जय दे नगयाला सत्य नारायण देवा जय जय दे नगयाला सत्य नारायण देवा हा पुनरुप पुरोन प्रधान ग्रहण करिता तक्षोने पतेची नवसा सरते फेके कलावते नयने अंगाधरायाचे पुत्र बेटी सये होते ऐसा भक्त संतके ऐसा भक्त संतके आवसे तो जगरा पाए देवा तो जगरा पाए जय जय दे नगयाला सत्य नारायण देवा जय जय दे नगयाला सत्य नारायण देवा आनंद भावे पुजून हे व्रत देव आचरते एकच परवश त्याचे देवने संतन संपत्ते सौमानिक भव तुरते सर्व बंधने तुटते राजारण का समान मानून पावत ते पावते देवा पावत ते पावते जय जय दे नगयाला सत्य नारायण देवा जय जय दे नगयाला सत्य नारायण देवा ऐसा गौरत अपार महिमा वर्णो मी कैसा भक्ती गुरस बर आचर तू त्या पावशी जगदीशा भक्तांच्या कणवाळू कल्पद्रुम तो सर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवे भवनाशा देवा विनवे भवनाशा जय जय दे नगयाला सत्य नारायण देवा जय जय दे नगयाला सत्य नारायण देवा कला ऐसा नगरी कला हा गरुडावर बैसो गरुडावर बैसो निवासा कैवारी आला हे होय तले माझे माऊली हे निरामरे करो निरामरे करते उन्हें वाटत पाहे विठोबाचे राज अम्मा दसरारी पवारी अम्मा दसरारी पवारी हे विष्णुदास रामा भानुदास रामा जिरे भावे उभारे हे होय तले आधे माऊली निरामरे करो निरामरे करते उन्हें वाटत पाहे असो भाव अम्मा तुझी आगाया अम्मा तुझी आगाया कृपा दृष्टी पारे जया दृष्टी पारे माझ्या पंढरी राया हे होय तले माझे माऊले माझे माऊले निरामरे करो निरामरे कराटे होणे वाटत पाहे हरे राम राम देव राम हरे हरे उभारुते हरे आनंद होय हरे उमारी हरे नमः तमेव माता पिता देव तमेव बंधु सखा देव तमेव नित्यानंद देव तमेव महादेव देव तमेव माता वसुदेव ब्रह्मणा पुरुषरावा धोति यज्ञं जगलपरस्मै नारायणाय समर्पय अज्ञाने सोमरामनामराय नमो हरे श्री राम राम पिता वल्लभ जानकी विनायक रामचंद्र हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे मोरया रे बप्पा मोरया रे मोरया
ज्या ज्या ठिकाणी येते सद्गुरु तुझे राजा महाराज सालावादप्रमाणे याही वर्षी तुझं पूजन केले ते मान्य करून हाक मारिदा केला स्थान देऊन फुलाची पाकळी तुझा मानपान करलाय तो मान्य करू या सर्व रहिवाशांच्या मनातील मनोकामना इच्छा पूर्ण कर नोकरी धंद्यात देते शहरात संवाद कर बरकत ते भरभराट कर त्या वास्तू त्यांच्या कुटुंबामागची पिढा जळभर असतं तुझ्या पायाखाली येऊन त्यांच्या मागे उभा राहा कार्य सिद्धीस दे त्याच प्रकारे या ठिकाणी जमलेल्या भाविकांच्या मनातील मनोकामना इच्छा पूर्ण कर आणि तुझ्याची सेवा दगडी करून घे गणपती बाप्पा मूर्ती सत्यनारायण महाराज की श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा उल्कमकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनो इच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवाण तयांना नव्हते काही संतान केला म्हणून नवसवान्यान पती पत्नीला दाहली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची जी प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवान्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून वृष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधुवाण्यावरी आला आळ केले दोघाशी कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले
घरीही द्रव्य चोरीस गेले, लागल्या मागू दोघेही भिक्षा, पूजाना केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून, घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत, दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून घ्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी, झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेवले काय आहे नौकेत, म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाण्याने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन, द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्याने मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेव हृदय सत्यता, श्री हरीश पूजिता, श्री हरीश पूजिता, ऐक सत्य नारायणाची कथा. ही ऐक सत्य नारायणाची कथा, ही ऐक सत्य नारायणाची कथा. आला तो वाणी आपल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकूनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकन, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून वृष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे कानी, आली कन्या प्रसाद त्यागुनी. तिचा पती मिळेल परतुनी, जर येईल प्रसाद भक्षुनी. घरी कलावतीने जाऊन, आली त्वरे प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस, घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद भक्षिता, लाभे सौख्य सर्वथा, लाभे सौख्य सर्वथा. ऐक सत्य नारायणाची कथा. ही ऐक सत्य नारायणाची कथा, ही ऐक सत्य नारायणाची कथा, ही ऐक सत्य नारायणाची कथा, ही ऐक सत्य नारायणाची कथा. श्री गणेशोत्सवात होणारी गौरी आणि गणपतीची भेट म्हणजे माय लेकरांच्या उत्कट प्रेमाचं आणि अतूट नात्याचं प्रतीकच. अशावेळी सासूर वाशिणीचं मन तिच्या माहेराकडे धाव न घेईल तरच नवल. बंधू येईल माहेरी न्याय,
श्री गजाननाचं महात्म्य संकष्टनाशन स्तोत्र लिहून नारद मुनींनी संस्कृतमध्ये वर्णन केलं आहे. पुढे श्रीधर स्वामींनी या स्तोत्राचा मराठीत अनुवाद केला. याच नाम महात्म्याचं हे गीतरूप. ॐ श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये. ऐका मंडळी कथा सांगतो गणपती नामाची. ऐका मंडळी कथा सांगतो गणपती नामाची. वाणी ही नारद मुनींची, वाणी ही नारद मुनींची, वाणी ही नारद मुनींची. नाव पहिले वक्रतुंड, नाव पहिले वक्रतुंड. गजमुखास शोभे सोंड श्री गणरायाची, गणरायाची, गणरायाची. गजमुखास शोभे सोंड श्री गणरायाची. गजमुखास शोभे सोंड श्री गणरायाची. सरते भ्रांत भक्त जनांची. तिसरे नाव कृष्ण पिंगाक्ष, तिसरे नाव कृष्ण पिंगाक्ष. सर्व सुख दुःखाला साक्ष गणपती बाप्पाची, बाप्पाची, बाप्पाची. सर्व सुख दुःखाला साक्ष गणपती बाप्पाची. सर्व सुख दुःखाला साक्ष गणपती बाप्पाची. नाव चौथे हे गजवक्त्र, नाव चौथे हे गजवक्त्र. प्रगटतो उमेचा पुत्र मूर्ती कर्तव्याची, कर्तव्याची, कर्तव्याची. प्रगटतो उमेचा पुत्र मूर्ती कर्तव्याची. प्रगटतो उमेचा पुत्र मूर्ती कर्तव्याची. उदराची. कोटी भुवने 14 सुंदर व्याप्ती उदराची. कोटी भुवने 14 सुंदर व्याप्ती उदराची. नाव सहावे हो विकट, नाव सहावे हो विकट. दूर करितो भय संकट, दूर करितो भय संकट. चिंता कशाची, कशाची, कशाची. दूर करितो भय संकट चिंता
चिंता कशाची दूर करीतो भय संकट चिंता कशाची नाव सातवे विघ्न राजेंद्र नाव सातवे विघ्न राजेंद्र गुण गाती देवगण इंद्र गाथा शौर्याची 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 गुण गाती देवगण इंद्र गाथा शौर्याची गुण गाती देवगण इंद्र गाथा शौर्याची नाव आठवे धूम्र वर्ण नाव आठवे धूम्र वर्ण तेजाची प्रभा सुवर्ण पसरे देवाची 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 तेजाची प्रभा सुवर्ण पसरे देवाची तेजाची प्रभा सुवर्ण पसरे देवाची नाव नव विभाल चंद्र नाव नव विभाल चंद्र तात जाचे शंकर रुद्र ममता गिरिजेची 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 तात जाचे शंकर रुद्र ममता गिरिजेची तात जाचे शंकर रुद्र ममता गिरिजेची नाव दहावे विनायक नाव दहावे विनायक सर्व गुण विद्येचा नायक कीर्ती बुद्धीची 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 सर्व गुण विद्येचा नायक कीर्ती बुद्धीची सर्व गुण विद्येचा नायक कीर्ती बुद्धीची नाव अकरावे अकरावे गणपती नाव अकरावे अकरावे गणपती किती किती मी सांगू महती या भगवंताची 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 किती किती मी सांगू महती या भगवंताची किती किती मी सांगू महती या भगवंताची नाव बारावे गजानन करतो भक्तांना पावन नाव बारावे गजानन करतो भक्तांना पावन किमया भक्तीची 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 करतो भक्तांना पावन किमया भक्तीची करतो भक्तांना पावन किमया भक्तीची नाव घेता देवाची बारा इडपिड करती बारा नाव घेता देवाची बारा इडपिड करती बारा रिद्धी सिद्धी घालतील वारा भक्तीने पूजा ईश्वरा रिद्धी सिद्धी घालतील बारा भक्तीने तुझा ईश्वरा कृपा गणरायाची 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 भक्तीने पूजा ईश्वरा कृपा 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 गणरायाची श्री गणरायाला वाजत गाजत आनंदाच्या जल्लोषात घरी आणणं हा एक विलक्षण सोहळा असतो आणि या उत्सवाचा आनंद दरवर्षी कमी न होता वाढतच असतो.
गणरायाला माझ्या राजाला. दोन्ही डोळ्यांच्या ज्योती तुझी वाट पाहती, दोन्ही डोळ्यांच्या ज्योती फुली भक्तीची वाहू देवाला. गणरायाला माझ्या राजाला चला पूजूया माझ्या देवाला. देवाला गणरायाला चला वाजत गाजत आणूया. देवाला गणरायाला डोळे धरून आपण पाहूया. चला पूजूया माझ्या देवाला. गणरायाला माझ्या राजाला. मनी ठेवूया विनायकाला. गणरायाला माझ्या राजाला चला पूजूया माझ्या देवाला. गणरायाला माझ्या राजाला. देवाला गणरायाला चला वाजत गाजत आणूया. देवाला गणरायाला डोळे धरून आपण पाहूया. देवाला गणरायाला चला वाजत गाजत आणूया. देवाला देवा श्री गजानना किती वर्णावे ऋणा. हे शिवनंदना नंदना नंदना. बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. कृपया दिनावारी करावी आता तरी. झुकवून हा माथा ठेवितो चरणावरी. येता वर्षान घरी नाचती पुरपुरी. घ्या आशीर्वाद आम्हा संकटे करा दुरी. तारी तू दया घना दया घना दया घना. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मूर्ती. प्रकल्प या मंडळाचं नाव आहे दे धनाधन. नुसतं धनाधन का दे धनाधन? फक्त धनाधन आहे ना? आता वेळ ते धनाधनची येणार आहे. पण खरंच मी दरवर्षी न चुकता आवर्जून या मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमाला येतो. आणि इथे आल्याच्या नंतर केवळ बोलायचा भाग म्हणून नाही, तर इथे अत्यंत आपुलकीचं वातावरण सगळं पाहायला मिळतं. याला कारण माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा जिवलग मित्र नागेश आणि नागेशचे सगळे सहकारी. त्याच्यामुळे धनाधन मित्रमंडळाच्या मेंबरशिप नोंदणी जेव्हा पण होत असेल तर मेंबरशिप नोंदणीचा एक फॉर्म सेटिंग आहे. हॅलो हॅलो, मी असं म्हणालो, मेंबरशिप धनाधनची जेव्हा सुरू होईल, जशी भाजपची मेंबरशिप सुरू झाली होती मध्यंतरी, तशी धनाधनची मेंबरशिप सुरू झाली. तर चंदूबाई तुमची मेंबरशिप आहे की नाही मला माहित नाही, पण माझी मेंबरशिप नक्की लिहा. माझं स्वप्न एवढंच आहे की धनाधन मित्रमंडळाचे या सर्व विभागातली जी तरुण मुलं आहेत, या प्रत्येक तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. जसं मला, तुमचं पूर्ण नाव काय? विलास कामते. सगळ्यांनी मनापासून विलास कामते यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन याच्यासाठी केलं पाहिजे. प्रकाश, विलासला जेव्हा पण नेहमी विलास काहीतरी नवीन व्यवसाय करत असतो. कधी जिम टाकेल, कधी ते ओळीचे हॉटेल टाकेल. आता त्यांनी नवीन काहीतरी लाऊंज टाकलाय. म्हणजे 2-3 तास व्यायाम करत असेल त्याच्या शरीराकडे बघून कळतं. आणि बाकीचा उरलेला सगळा वेळ पूर्णपणे उद्योगी वेळ आहे. जे विलास करतोय, जे धुमाळ शेट करताय, असं या भागातल्या प्रत्येक मुलानं उद्योजक झालं पाहिजे. हेच माझं मनापासून गणपती बाप्पाला साकडं आहे. आणि हे होण्यासाठी आता इथे संजय भाऊ आहे, संजय भाऊ पण व्यापार करतायत. हे होण्यासाठी माझी जी काही मदत लागेल त्या मदतीसाठी मी निश्चितपणे सदैव तयार आहे. तुम्ही पाहिलं असेल की मी वेगवेगळे हटके सगळे कार्यक्रम करत असतो. आणि एवढे हटके करतो की महाराष्ट्राच्या पाठीवर तशी कुणी करण्याची हिंमत सुद्धा करत नाही. आज दुपारी सहज आम्ही विचार करत होतो की विसर्जनाला काय वाटायचं. एक जण म्हणाला, साहेब लाडू वाटूया. म्हटलं विसर्जनात लाडू खाण्याला कोणाला इंटरेस्ट आहे? कोणाला नसतं. म्हटलं साहेब मोदक वाटूया. म्हटलं 10 दिवस मोदक खाऊन खाऊन कंटाळतात लोक. साहेब जिलेबी वाटूया. अरे म्हटलं जिलेबी पोरग झाल्यावर वाटतात, पोरगी झाल्यावर वाटतात, जिलेबी वाटायची वेळ आहे. म्हटलं मग साहेब काय वाटूया? म्हटलं नाही ते सगळं वाटता येणार नाही. तुम्हाला कळलं का मी काय म्हणतोय? म्हटलं आपण एक काम करू, आपण विसर्जनाच्या दिवशी आपण सगळ्यांना आईस्क्रीम वाटू. म्हटलं साहेब किती लागतील? अरे म्हटलं किती लागले आपल्याला काय चिंता, मालकाचं आपल्या पाठीशी. तर जसं कळलं की राम कदम गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी आईस्क्रीम वाटणार आहे, तर ते फेसबुकवर टाकलं. आणि त्याची एवढी ते वाऱ्यासारखं व्हायरल पसरलं. मला एका मुंबईतल्या लांबच्या आमदाराचा फोन आला. म्हटलं राम कदम आम्हाला सुखानं झोपू देणारेस का नाही? म्हटलं काय झालं? त्याला म्हटलं माझ्या मंडळातली सगळी पोरं आलेत. म्हणतात साहेब तुम्ही पण आईस्क्रीम वाटा. राम कदम घाटकोपणा वाटतोय, तुम्ही का नाही करत? पण जे काही करायचं मनापासून करायचं. तसं ऑक्टोबर नंतर मी एकच ध्यास घेतलाय की सगळ्यात जास्त काम तरुण मुलांना उद्योग करण्यासाठी मदत करणं, ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी मिळवून देणं, या गोष्टीसाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्याच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी नागेशला नेहमी विचारतो तू थोडी थोडी बारीक बारीक दाढी का ठेवतो? त्याचं खरं उत्तर त्यांनी मला आजपर्यंत सांगितलेलं नाही. याही वर्षी आलोय, यावर्षी आमदार म्हणून आलोय कार्यक्रमाला. गणपती बाप्पानं साथ दिली तर पुढच्या वर्षी आणखी काहीतरी चांगलं जोडून येईल, एवढंच या ठिकाणी सांगतो.
खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप उद्योगी आहे भाऊ हमेशा पुस्तक न्यायाशास्त्र होतो. अंधेरीला तुमचंच होतं ना? अंधेरीला गेलो होतो आपण. तुमचे कुठले आपले? आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. पैसा तो अन्यायाचा खरी खळबळ, दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. पैसा तो अन्यायाचा खरी खळबळ, दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. न्यायासाठी मदतीला धावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. चोरी करून चोर दूर पळतो, संशयाने गरीबाला मार मिळतो. चोरी करून चोर दूर पळतो, संशयाने गरीबाला मार मिळतो. लाच घेती त्यांना आळा घालशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. दिले निवडून जरी आमुचे गडी, जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी. दिले निवडून जरी आमुचे गडी, जनता पाठीशी त्यांच्या आहे खडी. भलं आमचं करण्याला सांगशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का, सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. सुख ज्याला म्हणत्या ते दावशील का. सुख नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान.
सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढ ज्ञान कालगतीचे फिरविशी चक्र ते महान. मिळे मोक्ष तुझिया नामे, देशी ऐसे दान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई, आशा निराशेचे फेरे जगी ठाई ठाई. आहे तूच अंतर्ज्ञानी, तुला सर्व जाण. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. बंधु माय बापा लागे आस दर्शना,